परवाची जी दुर्घटना होती त्यांनी सगळ्यांनाच दुःख झालेलंच आहे. आम्ही आत्ता ज्यांच्या घरी आलो त्या या वरळीत राहायच्या आणि अर्थात परिवाराशी भेटणं हे त्या दिवशी देखील माझं फोनवर बोलणं झालं होतं, पण मला एकदा येऊन त्यांना भेटायचं होतं आणि आज भेट झाली. संजय राऊत असतील किंवा मग इतर या सगळ्या घटनेबाबत काही शंका उपस्थित करताय. घातपात झाल्यासारखं सांगितलं जातं की स्वतः या पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी सीसीटीव्ही रिलीज करायला सांगितले. तसं तुम्ही या घटनेत नाही, नक्कीच ह्याच्यात अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत. आज मी त्याच्यावर बोलणार नाही, पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण ह्याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे. सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत. एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे खूप. नाही, त्याच्यावर मला आता बोलायचं नाहीये, पण निश्चितपणे तुम्हाला एक सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणपणे 2019-20 सालापासून अजितदादांबरोबर आमची एक वेगळी मैत्री होती, एक वेगळा बॉन्ड होता. माझा आणि त्यांचा देखील एक वेगळा बॉन्ड होता. तो जगजाहीर होता. तो अनेकदा हाऊसमध्ये पण पाहिलाय, बाहेर पण आपण पाहिलं असेल. आणि दुःख मनापासून होतं, कारण खरोखर ज्याला आपण म्हणतो ना काम करणारा नेता, ते सतत बोलायचे कामाचा माणूस आहे आणि तेच अजूनही मनाला पटत नाहीये की एवढ्या लवकर ते निघून जातील. लोकसभेमध्ये आपलं पाहिलं तर गोंधळ झालेला आहे. 8 खासदारांना निलंबित केलेले आहे. बघा, मी जरी आत्ता सांगेन की इथे राजकारण बोलणार नाही, पण एक मूलभूत गोष्ट ही आहे की जर देशाच्या संसदेत आणि आपल्याच देशाच्या संसदेत आपल्याच नॅशनल सिक्युरिटीबद्दल विषय काढायचा नाही तर कोणाचा काढायचा? बरं, जे कोणी ज्या पुस्तकाचा उल्लेख होत आहे त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोणी केलं होतं? ते एनडीएच्या सरकारने केलं होतं. त्यांनी जे काही लिहिलं असेल आणि ते जर पुढच्या मॅगझिनमध्ये आलं असेल आणि मॅगझिनबद्दल किंवा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं नाही, चीननी जी घुसखोरी केली त्याच्याबद्दल बोलायचं नाही, सरकारला एवढी भीती का वाटते राहुल गांधींबद्दल? ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि जे काही असेल खरं खोटं ते खोडू शकले असते ना, पण ऐकूनच घ्यायचं नाही, बोलूच द्यायचं नाही. आपल्या देशात लोकशाही संपली हे त्यांनी जगाला तर जाहीर केलं पाहिजे. तर प्रश्नचिन्ह पण नाहीये की लोकशाही आहे की नाही, लोकशाही संपली आहे हे जाहीर करून टाका. बारामती में जो दुर्घटना हुई, आज आपकी उनकी फैमिली से मिले, क्या आश्वासन या उनकी तरफ से क्या चीजें आपके सामने रखी? नहीं, मैं पिंकी जी की फैमिली से मिलना चाहता था. उस दिन भी पहले जब दुर्घटना हुई तो बात हुई थी फोन पे. आज आके उनसे मुलाकात हुई और यही है कि हम सारे लोग उनके साथ रहेंगे, यही तो आश्वासित कर सकते. लेकिन इसके आगे जो लॉस हुआ है वो कोई नुकसान, कोई भरपाई नहीं कर सकते. उनके फादर ने कहा था कि जो कंपनी है दुर्घटना में जिनका प्लेन था, उनकी कंपनी ने इनसे कुछ संपर्क नहीं किया. नेता लोग देखिए, ये सारी बातें फैमिली से हो या उनसे हो, जो भी शंका हो, जो भी मन में उनके प्रश्न हो, वो तो उठाएंगे. लेकिन मुझे लगता है कि हमने भी कुछ सवाल उठाए, हमारे लोगों ने सवाल उठाए, सारे पार्टियों के विधायकों ने उठाया है. उसका जवाब इन्वेस्टिगेशन से ही आएगा. फ्री और फेयर इन्वेस्टिगेशन होगा, ये उम्मीद है. पार्लियामेंट में जो चीजें अभी चल रही हैं, तो लोग क्या कहते हैं राहुल गांधी जी को बोलने दिया गया नहीं. कल जिस तरह से पूरी हटनी होगी, देखिए, एक तो बजट पे कुछ बोलने जैसे है नहीं. प्रेसिडेंशियल एड्रेस पे जो राहुल जी एक सवाल पूछना चाहते हैं वो नेशनल सिक्योरिटी का इश्यू है. जो चीन ने घुसपैठी की थी, जो हमला किया था, उस पर अगर सवाल हम हमारे देश की संसद में नहीं करेंगे तो क्या पाकिस्तान की संसद में कोई भाजपा करेगा? क्योंकि भाजपा और पाकिस्तान का नाता ये बहुत नजदीकी है. भाजपा और चीन का भी नाता अभी सामने आ रहा है. तो क्या इसी के वजह से, जो आपने देखा होगा खबरें ये भी आई थी कि चीन के कुछ लोग आके भाजपा के लोगों से मिलकर गए, उनके दफ्तरों में गए, क्या इसी की वजह से चीन के खिलाफ बोलना भी मना है? क्या चीन के जो घुसपैठी हुए उस पर कोई सवाल उठाना गुनाह है? अगर हम हमारे देश में, हमारे ही संसद में, हमारे नेशनल सिक्योरिटी पे बात नहीं करेंगे तो और कौन करेगा? हिस्टोरिक डील्स की बात चल रही है अभी तो हिस्टोरिक डील में भी जो ट्रंप साहब ने ट्वीट किया और मोदी साहब ने ट्वीट किया, इसमें बहुत अंतर है. तो इसमें हिस्टोरिक किसके लिए है, डील किसके लिए है, ये भी पूछना जरूरी है. और जैसे ट्रंप साहब प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं, वैसे हमारे भी प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस ले और आप सभी के जो प्रश्न है उसका जवाब दे. आप बोलते हैं रशिया को हम साइडलाइन कर रहे हैं इन सब चीजों. तो कौन है वो एंकर? कहते हैं ना, कभी अभी ये डर गए इनकी दोस्ती देख के, अभी वो डर गए उसकी दोस्ती देख के, वो टीवी पे आते हैं. पूछे उनसे क्या है. पाकिस्तान मना कर रहा है इंडिया के साथ खिलाफ खेलने में कोलंबो में. आप ये बीसीसीआई ने करना चाहिए था. जो पाकिस्तान ने मना कर दिया है वो हम यही कह रहे हैं कि पिछले साल हो या इस साल हो, बांग्लादेश से या पाकिस्तान के साथ खेलना मना ये हमने करना चाहिए था. बीसीसीआई ने क्यों नहीं हिम्मत दिखाई, ये पहले सवाल है. क्या बीसीसीआई में देशभक्त नहीं है कोई?
गाडी कुठे इथे ते योग्य नाही वाटत आपण